मावशी आज मी इतकी आनंदात आहे ना, तुला काय सांगू. काय झालं? आज मी आणि अर्जुननी ना मस्त गाडी सजवलीये. तू ना त्याच्या हातची पावभाजी एकदा खाऊनच बघ. काय मस्त पावभाजी बनवतो. आम्ही तर ऑफर पण सुरू केली आहे. एका पावभाजी बरोबर एक कटिंग फ्री. तू काय असं बघतोयस? उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. खूप कामं करायची आहेत आपल्याला. तर झोप आता. गण्या जा आर्याला उठव म्हणा, चहा तयार आहे. अहो अरे ते पहाटेच उठल्यात आणि त्यांनी चहा बी करून घेतला. आता देवपूजा करते. देवपूजा आणि आर्या? आज अर्जुनच्या आयुष्यातला मोठा दिवस आहे. आज तो त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात करणार. आजवर तो गुंडगिरीच्या चक्रात अडकला होता. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करतोय. बाप्पा त्यात त्याला यश दे. अगं बाई, अगं माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनासारखं हो. मावशी, तू मला आशीर्वाद दिलास ना, म्हणजे अर्जुनला पण मिळाला. अरे मावशी झालं काय? तिकडे दादा. काय झालं विश्वाला? तुम्ही चला लवकर, ते कसं तरी करायला लागेल. ए दादा उठ ना. काय झालं दादाला? अगं देवावर विश्वास ठेव ग, सगळं बरोबर होईल. अरे ते डॉक्टर डॉक्टर आले. या काय म्हणतील लोक? विश्वमोहन जयवंतची बहीण आणि जावई दोघं जण रस्त्यावर पावभाजी विकतायत. मेल्याहून मेल्यासारखं होईल त्याला. काय आवडली आपल्याला? तुझी ही आयडिया आपल्याला सॉलिड आवडली. मी एक काम करतो, मी पण येतो तुझ्या बरोबर. बरं, एक लक्षात ठेवा, त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक धक्का देऊ नका. बरं, ॲम्ब्युलन्स फोन केला. ठीक आहे. आणि हे बघा आर्याताई, तुम्ही त्यांच्या जवळ बसा, कारण तुमच्यात त्यांचा खूप जीव आहे. त्यांना जरा बरं वाटेल. अर्जुनराव दादा, तुम्ही एकदम असे मोठा माणूस होणार आहात. म्हणजे त्या करता ते सगळं चाललंय नाही का? पण आमची आठवण ठेवा. काय काय रे? काय हे अजय, बघू लागला नाही ना? अर्जुनराव, पाहिलं का लिंबू मिरचीचा इफेक्ट? अगं अर्जुनच्या गाडीचं आज उद्घाटन आहे ना, तू तिथे असायला हवं. नाही मावशी, जोपर्यंत दादा शुद्धीवर येत नाही मी कुठेच जाणार नाही. अगं पण तू नाही गेलीस तर अर्जुनला काय वाटेल? अरे काय, एक तास झाला पण वाट बघतोय. थोड्या वेळाने आपला पुतळा होईल इकडे. कधी येणार तुझी ती कोणती आर्या? फोन का नाही उचलत? आर्या, दादा, आर्या, दादा, ए दादा. आर्या, तू आहेस इथे? हो दादा, मी इथेच आहे. जाऊ नकोस आर्या. नाही दादा, मी इथेच आहे. मला सोडून कुठेही जाऊ नकोस. नाही दादा, मी कुठेच जाणार नाहीये. इथेच थांबतो. हे पावभाजी मिलेगा क्या? पहिला कोणीच्या गिरायकाला परत पाठवायची वेळ आली. थोड़ा टाइम लगेगा. फिर कब तैयार होगा? अरे बाबा, वेळ लागेल. काय ना, ह्या गाडीच्या ज्या खऱ्या मालकीण आहेत ना, त्या अजून इकडे आलेल्याच नाही. त्या आता येणार, मग पूजा करणार, उद्घाटन करणार, मग आम्ही ती पावभाजी बनवणार आणि मग ती तुला देणार. क्या यार, तुम लोग भी ना. आणि हे सगळं ना उद्यापर्यंत होईल असं वाटत नाही मला. नाही ताई, तिच्यासाठी थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण आपलं काम सुरू करूया ना. तुम्ही नारळ फोडा, पूजा करा. ती नाही येणार आता, नाही येणार ती.